या प्रकरणात काँग्रेसची अशी भूमिका आहे, महाराष्ट्र काँग्रेसची अशी भूमिका आहे की सर्व पक्षाच्या नेत्यांनी टाहो फोडून काही उपयोग नाही, हा विषय केंद्रातला आहे. नाही, केंद्रातला जरी असला तरी केंद्र सरकारनं किंवा सन्माननीय सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्रातल्या मराठी नेत्यांना यायला बंदी घाला असं कुठेही लिहिलेलं नाही. त्याच्यामुळं कर्नाटकच्या सरकारनं केलेलं हे कृत्य आहे आणि शेवटी भारतामध्ये कोणालाही जाण्याला येण्याला ही घटनेनं परवानगी दिलेली आहे, संविधानानं परवानगी दिलेली आहे. आणि जी लोक लोकसभेमध्ये सांगत होते की संविधान बदलण्याचा प्रयत्न महायुतीचं सरकार आल्यानंतर करेल, यांचं वागणंच संविधानाच्या विरोधातलं आहे. आणि म्हणून मला सांगायचं की केंद्र शासनानं कुठेही असं बंधन घातलेलं नाही महाराष्ट्रातल्या मराठी नेत्यांना बेळगावमध्ये जाऊ नये म्हणून. हे तिथल्या राज्य सरकारनं केलेलं कृत्य आहे. तुम्हाला वाटतं की केंद्रशासित प्रदेश हा बेळगाव व्हावा? याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेची आणि सीमा भागातल्या जनतेची प्रकर्षानं मागणी अशी आहे गेली कित्येक वर्षापासून की तो भाग महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे. आणि याच्या बाबतीतलं एक पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे. त्या सुप्रीम कोर्टामधल्या पिटिशनमध्ये देखील आम्ही मराठी बांधवांच्या बाजूनं सरकार म्हणून आहोत हे अनेक वेळा आम्ही सांगितलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या संपूर्ण परिसरामध्ये काँग्रेसच्या तिथल्या सरकारनं जे पुन्हा एकदा अन्याय करण्याचं ठरवलेलं आहे त्या अन्यायाचा आम्ही जाहीरपणानं निषेध करू. महाविकास आघाडी जरी एकत्र असली तरी ठाकरे गटाचा बेळगाव संदर्भातला एक वेगळा विचार आहे आणि काँग्रेसचा वेगळा विचार असलेला बघायला मिळत आहे. नाही, महाविकास आघाडीचे विचारच वेगवेगळे आहेत. आज विधानसभेच्या अध्यक्षांची निवड झाली, त्याच्यामध्ये उभाटानं बहिष्कार टाकला, परंतु त्यांच्याबरोबरचे जे दोन पक्ष होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी तिथं अभिनंदनाची भाषणं केली. आणि याच्यातलं सगळ्यात आज उल्लेखनीय जे भाषण होतं ते म्हणजे जयंत पाटील साहेबांचं होतं. जयंत पाटील साहेबांनी अनेक गोष्टीचा खुलासा हा सभागृहामध्ये केलेला आहे. त्याच्यामुळे काही लोकांनी स्वतःचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जयंत पाटील साहेबांसारखा सिनियर नेता ज्यावेळी काही गोष्टी सभागृहामध्ये मांडतो मला असं वाटतं कारण त्यांची सिनियरिटी आणि त्यांचा असलेला अभ्यास याचा उपयोग आजूबाजूला बसलेल्या त्यांच्या मित्रपक्षांनी देखील करून घेतला पाहिजे. रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दर्ग्यात जाऊन प्रार्थना केलेली आहे की पक्षविरोधी ज्यांनी कामं केलेली आहेत आम्हाला निवडणुकीत ज्यांनी मदत नाही केली त्यांना शिक्षा दे असं कसं बघता? हिंदुत्वाचा मुद्दा असेल त्या ठिकाणी नाही, हिंदुत्वाचा मुद्दा आणि माझ्या मतदारसंघामध्ये उभाटाच्या लोकांनी घेतलेली शपथ याचा काही संबंध येत नाही. उद्या 10 ते 1 या वेळेमध्ये विश्व हिंदू परिषदेमार्फत बांगलादेशामध्ये जो भारतातल्या हिंदू कम्युनिटीवर भारतातल्या अल्पसंख्याक कम्युनिटीवर जो अन्याय होतोय त्याच्या विरोधामध्ये जे धरणं आंदोलन आहे त्याच्यामध्ये शिवसेना म्हणून मी देखील सामील होणार आहे. हा विषय झाला कुठचा? हा विषय झाला हिंदुत्वाचा. आणि काल जी माझ्या मतदारसंघामध्ये शपथ घेतली गेली की आम्ही प्रचार केलाय की नाही, मला असं वाटतं हे लोकशाहीला घातक असा हा प्रकार आहे. परमेश्वराच्या चरणी लीन होणं हे मी समजू शकतो, परंतु परमेश्वराचा वापर दर्ग्याचा वापर हा मतदान केलंय की नाही हे करण्यासाठी करणं हे योग्य आहे का हे उभाटाच्याच नेत्यांनी सांगितलं पाहिजे. ईव्हीएममध्ये घोळ असू शकतो, पण आता देवाकडे जाऊन मतदान केलंय की नाही अशा पद्धतीचा ज्यावेळी पदाधिकारी दबाव आणतात त्याचा खुलासा उभाटाच्याच पदाधिकाऱ्यांनी केला पाहिजे असं माझं मत आहे. आपण 2.5 वर्षाचा जो मागचा उल्लेख केलेला आहे त्याचा साक्षीदार मी आहे. जत आणि ज्या परिसरामध्ये नळपाणी योजनांच्या कामाची परिस्थिती त्याच्या अगोदरच्या 2.5 वर्षामध्ये जी थांबलेली होती त्या नळपाणी योजनांसाठी जवळजवळ 1800 कोटी रुपये तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी या सगळ्यांनी मंजूर केली. तिथे कॅनॉलची जी कामं होती ती देखील सीमा भागातल्या लोकांची आपण पूर्ण केली. सीमा भागामध्ये ज्या मराठी संस्था आहेत त्यांना जे अनुदान मागच्या 2.5 वर्षामध्ये म्हणजे त्याच्या मागच्या 2.5 वर्षामध्ये बंद झालं होतं ते देखील सुरू करण्याचं काम एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मागच्या सरकारमध्ये झालं. त्याच्यामुळे मागच्या 2.5 वर्षामध्ये आमच्या सरकारनं आम्ही मराठी भाषिकांसोबत आणि सीमा भागातल्या लोकांबरोबर आहोत हे पुराव्यानिशी आम्ही सिद्ध केलेलं आहे. या अधिवेशनात बेळगावमध्ये जेव्हा शिवसेनेची भूमिका आक्रमक होती त्या ठिकाणी दिवाकर रावते असतील, एकनाथ शिंदे असतील, अनेकांना जेलमध्ये देखील जावं लागलं होतं. आता तुम्ही म्हणताय की तुम्ही आणि अनेक नेते देखील त्या ठिकाणी जाणार आहात, आक्रमक भूमिका तिकडेही असू शकते, कसं समजतं? आक्रमकता असू शकते, विचारांची असेल किंवा कशी असेल हा भाग निराळा आहे, परंतु एखाद्या सरकारनं
घटनेमध्ये लिहिलेल्या अधिकाराप्रमाणे बोलायलाच द्यायचं नाही, यायलाच द्यायचं नाही, ही कर्नाटक सरकारची हिटलरशाही आहे आणि या हिटलरशाहीचा आम्ही सगळे मिळून जाहीरपणानं निषेध करतो. मुद्दा असा आहे की महायुतीच्या सरकारनं कायमस्वरूपी सीमा भागातल्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणूनच जतसारख्या परिसरातनं आमचे भाजपाचे सहकारी गोपीचंद पडळकर हे फार मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत. सर, मुंबई गोवा महामार्गावरती गेल्या 16 वर्षापासून पाहतोय रखडपट्टी आहे. आता तर फ्लायओव्हर नसल्यामुळे पुन्हा वाहतूक कोंडीला आता सुरुवात झालेली आहे. काय तोडगा निघणार आहे की नाही यावेळी? या बाबतीमध्ये आम्ही सगळे कोकणातले कार्यकर्ते अनेक वेळा गडकरी साहेबांना भेटलेलो आहोत. गडकरी साहेबांनी याच्यावर आता धोरणात्मक निर्णय घेऊन या डिसेंबरपर्यंत पूल सोडून रस्ता पूर्ण करण्याचा जो निर्णय घेतलेला होता त्याच्यातलं जवळजवळ 80-85% काम हे पूर्णत्वाला जातंय. याच्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री असतील, विद्यमान मुख्यमंत्री असतील यांचं देखील फार मोठं योगदान आहे आणि येत्या 5 ते 6 महिन्यामध्ये हा जो जटिल बनलेला जो प्रश्न आहे गेल्या 12-15 वर्षाचा हा सोडवण्यामध्ये आम्ही यशस्वी होणार आहोत. जयंत पाटलांचा तुम्ही उल्लेख केला भाषणात, तर त्या अध्यक्षांच्या खाली असलेली नकली शिक्षणाचा फैसला झाला होता तेव्हा त्यांच्यावरही बरेच आरोप झाले होते, पण त्या जयंत पाटलांनी त्यांची प्रशंसा केली. जयंत पाटील साहेबांचं भाषण जर आपण नीटपणानं ऐकलं असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की एखादी गोष्ट आर्ग्युमेंट करताना टीका टिप्पणी मी समजू शकतो, परंतु ज्या पद्धतीनं विद्यमान अध्यक्ष झालेत राहुलजी नार्वेकर यांनी आम्हाला देखील न्याय दिला, सुनावणीच्या वेळी आम्हाला देखील बोलण्याचा अधिकार दिला होता, त्याचा पुरेपूर वापर करायला आम्हाला दिला. आमचं जिथं कुठंतरी चुकत होतं तिथं त्यांनी करेक्शन देखील केलं. अशा पद्धतीचं मोठेपणा जयंत पाटील साहेबांनी घेतलं आणि ते त्या ठिकाणी मांडलं. पण बाजूच्यानी हेच विधानसभेचे अध्यक्ष योग्य नाहीत म्हणून बहिष्कार टाकलाय. म्हणजे मला लॉजिकच कळेन असं झालेलं आहे. काल अबू आझमी साहेबांनी सांगितलं की आम्ही आता महाविकास आघाडीबरोबर नाही आहोत आणि अजून एक जयंत पाटील साहेबांचं वाक्य जे आपण कदाचित ऐकलं असेल पण कदाचित दुर्लक्ष झालं असेल, त्याच्यामध्ये मला जास्त आम्हाला सगळ्यांना लक्ष ठेवावं लागणार आहे. ते असं म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक ब्रीद वाक्य आहे दादा की योग्य वेळी योग्य निर्णय. आता जयंत पाटील साहेबांचा योग्य वेळी योग्य निर्णय कधी होतोय या सगळ्याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे. एकीकडे मार्कडवाडीमध्ये पळादावदापंथी सर, मार्कडवाडीमध्ये मोठ्या संख्येने म्हणजे स्वतः नाना पटोले सुद्धा ईव्हीएमवरती कुठेतरी आक्षेप घेत जात आहेत. काल शरद पवार गेलेले होते, आज जयंत पाटलांनी मात्र खुद्द मान्य केलं की कुठेतरी जो पराभव आहे तो जनतेने आम्हाला दिलेला आहे आणि आम्ही तो मान्य करतोय. मी थोडं याच्यामध्ये करेक्शन करतो. जयंत पाटील साहेब सभागृहामध्ये असं बोलले की महाराष्ट्रातल्या ज्या सगळ्या गोष्टी आम्हाला असं वाटत होत्या की आम्ही प्रचारामध्ये मांडल्या पाहिजेत, त्यांनी त्याचा उल्लेख केला 1, 2, 3, 4 आणि 5वा देखील उल्लेख असा केला की संविधानावर मी जास्त बोललो नाही. हे पण बघा रेकॉर्डवर. पण त्यांनी 4-5 मुद्दे काढले आणि 4-5 मुद्दे आम्ही विरोधकांनी मांडून देखील जनतेनं तुम्हाला मॅन्डेट दिला हा त्याच्यातला मतितार्थ होता. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष स्वतः असं सांगतायत की जे मॅन्डेट दिलेलं आहे जनतेनं तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्यामुळं तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष बसवलेले आहात आणि ते विधानसभेचे अध्यक्ष कोणावरही अन्याय करणार नाहीत हे आम्हाला मान्य आहे. त्याच्यामुळे त्यांनी हे दाखवून दिलं की ईव्हीएमचा मुद्दा ज्यांनी कोणी काढलेला आहे हा अतिशय बालिशपणाचा आहे आणि तो भविष्यामध्ये चालणार नाही याचे सूतोवाच स्वतः जयंत पाटील साहेबांनी या सभागृहामध्ये केलेले आहे. नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलेलं आहे. त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की नरेंद्र मोदी आणि 370 सारखे अनेक महत्वाचे निर्णय घेतले, पण ऑक्सफोर्ड गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीनं मनमानी कारभार लोकांवर दहशत उतरण्याचा प्रयत्न करत आहे त्याला चाप बसणार नाही असा सवाल त्यांनी विचारला. राजसाहेबांनी जे मुद्दे वक्फ बोर्डाच्या बाबतीमध्ये मांडलेले आहेत त्याचा देखील विचार, योग्य तो विचार केंद्र सरकार करेल, महाराष्ट्र सरकार देखील करेल. परंतु 370 कलम हा जो ऐतिहासिक निर्णय घेतला गेला तो माननीय नरेंद्र मोदी साहेबांची कमिटमेंट होती, अमित शहा साहेबांची कमिटमेंट होती आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातच नाही की देशभरामध्ये असा निर्णय घेतलेला आहे की आपल्या देशाकडे आता कोणीही डोळे वटारून बघू शकत नाही आणि कोणीही वाकड्या नजरेनं बघू शकत नाही. सर, हिंदुत्व हा रोग आहे अशी टीका मेहबूबा मुफ्तींची कन्या इल्तिजा मुफ्तींनी केलेली आहे. हिंदुत्वावर टीका केली नाही, याचं उत्तर मी देण्यापेक्षा उबाटाच्या नेत्यांनी दिलं पाहिजे. आपण सगळी भाषणं जर काढून बघितली तर काश्मीरमध्ये काय झालं, कशामुळे झालं, कोण काय करतं ही अनेक भाषणं 2 वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी बघितलेली आहेत. आता त्या जर अशा पद्धतीनं हिंदुत्वावर बोलल्या असतील तर हिंदुत्वावर बोलणाऱ्या महाविकास आघाडीच्या एका घटक पक्षामुळं
खरे हिंदुत्ववादी उबाठावाले आता महाविकास आघाडी सोडणार का, हा खरा प्रश्न आहे. सर, राज्यातील लाचखोरीचं प्रमाण आहे ते 16% कमी झाल्याची बातमी समोर येते. लाचखोरीचं प्रमाण 16% कमी झालेलं आहे. पारदर्शकता वाढली त्यामुळे की लाचखोरांना आता पाठीशी घातली जाते या 2.5 वर्षात. यावर्षी वर्षभरात. एक तुमच्या लक्षात आलं असेल की लाचखोरगिरी कमी झाली याचा अर्थ पूर्वी लाचखोरगिरी होती आणि ती लाचखोरगिरी कोणाच्या काळामध्ये होती हे देखील सिद्ध झालं आणि आमच्या काळामध्ये ती कमी झाली. त्याच्यामुळं याच्यापेक्षा पुढे जाऊन जास्तीत जास्त जनतेला न्याय देण्याची भूमिका माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार नक्की घेईल, हा आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतो. ठीक आहे.